आदरणीय मंच, जितने भी यहाँ पे दादा प्रेमी आए हैं उसमें शायद मैं सबसे जूनियर हूँ, क्योंकि मेरा दुर्भाग्य समझ सकता हूँ कि मैं जीवन के बहुत ऐसे कालखंड में उनसे मिला जब मैं इस देश में एक वर्जित स्वर बन चुका था। ऐसे में जब मुझे भाषण के लिए बुलाया गया तब पहली बार मुझे व्यक्तिगत रूप से उनको मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ और फिर मुझे समझ में आया कि जीवन में इतने साल उनसे दूर रहकर मैंने बहुत कुछ खोया है। मेरी पत्रकारिता महाराष्ट्र के बाहर ही रही, तो पुणे मुंबई मेरा सिर्फ आना जाना था। ज़्यादा राजकीय लोगों के बीच में मैं घुल मिल नहीं पाया या सामाजिक मूवमेंट वाले लोगों के बारे में पढ़ा था। मिलने का समय बहुत कम मिला, लेकिन जामवंतराव जी शायद एक कड़ी थे, वो दादा बोलते थे इसलिए मैं भी दादा बोलता था। हमारे महाराष्ट्र में दादाओं की बहुत भरमार है, राजनीति में तो बहुत सारे दादा हैं, लेकिन सही मायने में समाज पे राज करने वाले, लोगों के दिलों पे राज करने वाले कोई दादा हो तो मैं सप्तर्षि जी को मानता था। आज मुझे लगता है कि वो सही समय था कि आज उनकी हमें जरूरत थी। आज लगता है कि एक सेनापति हमारे बीच में से चला गया। सभी वक्ता कह रहे थे कि जो आंदोलन दिल्ली में हुआ और उसके बाद दादा होते तो उन्हें अच्छा लगता। मुझे लगता है कि एक चीर युवा को इस देश के युवाओं ने समर्पित की हुई श्रद्धांजलि इससे बड़ी नहीं हो सकती जो कल युवाओं का विजय हुआ। लेकिन मैं उसको विजय नहीं मानता, मैं उसको एक इशू बेस, एक छोटा मूवमेंट है। क्योंकि जब भी हम इस देश में बात करते हैं कि देश में कभी क्रांति हुई नहीं, इस देश में सत्ता बदलने के लिए थोड़ा बहुत प्रयास हुआ, चाहे जेपी जी का हो, चाहे अन्ना हजारे का आंदोलन हो, लेकिन जैसा कि हमारे मित्र आवटे ने कहा कि हमेशा इन आंदोलनों से किसी ना किसी राजनीतिक दलों का फायदा हुआ। समाज को क्या मिला ये मुझे समझ के परे है। आज नया एजुकेशन मंत्री तो हमको मिला, लेकिन क्या वो पूरी शिक्षा प्रणाली में कुछ बदल कर पाएगा या फिर एक वही पुराना ढर्रे पे काम चलेगा? क्या ये जो इस्तीफा लिया गया युवाओं के डिमांड पे या उनके आग्रह पे, उनके सत्याग्रह पे, तो क्या ये वाकई सरकार हार गई या सरकार ने एक कदम पीछे लिया बड़ा स्ट्राइक करने के लिए? ये मैं दिल्ली से बहुत डर के देख रहा हूं, क्योंकि मुझे विश्वास है जो सत्ता में बैठे हैं वो हार मानने वाले इतने जल्दी नहीं है, उनका एक ट्रैक रिकॉर्ड है। इसलिए इस क्षणिक विजय से हमें बहुत ज्यादा उत्साह मनाने की जरूरत नहीं है, लेकिन ये कंटिन्यूअस विचार आगे करने के लिए, इसीलिए मैंने कहा कि ये सेनापति की आज सख्त जरूरत थी। हमारे पास फौज तो है, उसको गाइड करने के लिए एक चीर युवा चाहिए, जो युवा क्रांति दल जिसको हम कहते थे, जो उन्होंने स्थापना की और उसके बारे में कई लोग बोल चुके हैं। वो क्रांति कंटिन्यू रहेगी या उसके बाद सब अन्ना आंदोलन जैसा इसका भी हश्र होगा, ये डर है मुझे। क्या प्रधान मुख्यमंत्री बन के जाएगा उड़ीसा? उड़ीसा में तो बहुत बड़ा उत्साह बन रहा है कि प्रधान जी आ रहे। वहां भी ग्राम चुनाव है, स्थानीय निकाय की, उसके पहले बहुत सारी चीजें देखने की है। तो हमें सिर्फ युवाओं की ऊर्जा नहीं, एक विचार भी चाहिए जो युवाओं को गाइड करे, और उस युवाओं का ऊर्जा का जो स्रोत था, जो गंगोत्री थी, वो दादा थे, जो आज हमारे बीच में नहीं है। ये सबसे बड़ा हमारा लॉस है, ये सबसे बड़ा आज जिसकी जरूरत थी देश को, वो हम कहीं ना कहीं उसकी कमी महसूस करेंगे। दूसरी बात, उन्होंने क्या किया, बहुत सारे वक्ता बोल चुके थे, लेकिन उनकी जरूरत क्यों थी इसके बारे में मैं बता रहा हूं। और आज क्या इनके विचारों को आगे करने के लिए हम प्रतिबद्ध हैं? आज हम शोक सभा में आए, श्रद्धांजलि देके चले जाएंगे। क्या इन विचारों को, जैसे दादा ने जितनी लगन से और ताकत के साथ अपनी विचारधारा बनाए रखने की, जैसा कहा कि आंबेडकर और गांधी को साथ में परोसने की जो बात कही, क्या ये हम कर पाएंगे? हम में से सभी ने आज थोड़ा थोड़ा भी प्रयास किया तो मुझे लगता वो सही मायने में दादा को श्रद्धांजलि होगी।
दूसरी महत्वपूर्ण बात जो मुझे लगता है, शायद इसको अन्यथा मत ले, क्योंकि मुझे ये लग रहा था कि क्या गांधी अभी सार्थक होंगे। पिछले 10-12 साल से जो मैं इस देश में देख रहा हूं, मैं सिर्फ गांधी को पूछते हुए लोग देख रहा हूं, लेकिन गांधी को आत्मसात करने वाले और गांधी की विचारधारा के मानने वाले लोग समाप्ति की ओर है। और मुझे लग रहा था कि अब गोडसे ही हावी रहेगा, शायद गांधी अब नेपथ्य में चले गए। लेकिन इन युवाओं के आंदोलन ने इतना जरूर सबको बता दिया कि नहीं, महात्मा गांधी आज भी सार्थक है। इसलिए इस आंदोलन की एक ही यदि चीज मुझे कोई सक्सेस लगती है, वो है महात्मा गांधी का पुनर्जन्म। महात्मा गांधी का पुनर्जन्म इस आंदोलन से हुआ और दूसरे तरफ गोडसे भी उतना ही ताकत से टूट पड़ा, लेकिन इस बार गोडसे की गोलियां चुप गई, गांधी जीवित रहे। ये एक इस आंदोलन से मैं लेके जाता हूं। दूसरी बात, एक आग्रह है सब पूना के लोगों को कि दादा नहीं है। आप सभी जानते हैं कि इस गांधी भवन की जमीन जो है और वो जगह है, इस पे, क्योंकि आजकल पूना सिर्फ बिल्डरों के नाम से जाने जाते हैं, और जहां जमीन वहां बिल्डर टूट पड़ते हैं, नेता भी साथ देते हैं। ऐसे में हमारी ये जिम्मेदारी है सभी लोगों की जो दादा से प्यार करते हैं कि गांधी भवन की पवित्रता वैसे ही बनी रहे, वहां वैसे ही आयोजन हो। और एक जो विचार है महात्मा गांधी का और आंबेडकर का जो कंबाइन विचार, एक युवाओं का आगे ले जाने का विचार, युवाओं की भाषा समझने का विचार, ये सारी चीजें हम आगे लेके चले। एक गुलाम हसन ने एक शेर कहा था, मरना इस जहां में कोई हादसा नहीं, मरना इस जहां में कोई हादसा नहीं, इस दौरे नागवार में जीना कमाल है। दादा आप तो चले गए, आप मुक्त हो गए, लेकिन आपने हमको लावारी छोड़ा है ये दौरे नागवार में। अब इस दौरे नागवार में यदि हमको जीना है तो आपका आशीर्वाद हमें चाहिए। आपके विचारों की साथ तो हमारे साथ है ही, हम सब एक साथ होके इस दौरे नागवार को भी कैसा पार करेंगे, यही हमारी परीक्षा है। मेरे तरफ से असंख्य ऐसे मेरे जैसे एकलव्य है जो दूर रह के दादा को अपना गुरु मानते थे, दादा के आशीर्वाद से सोचते थे कि हमारे जैसे भी आज लोग लड़ रहे हैं तो कहीं ना कहीं दादा का आशीर्वाद हमारे पीछे है। आज सभी मेरे जैसे एकलव्यों की तरफ से मैं दादा को श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। धन्यवाद। महादेवराव जानकर बोलतील। डॉक्टर कुमार सप्तर्षींचा अनेकांशी संपर्क होता, अनेक पक्षांशी संबंध होता, संस्थांशी संबंध होता। अनेक जणांनी डॉक्टरांबद्दल श्रद्धांजली वाहण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु वेळेअभावी काही कोण देऊ शकत नाही। त्याच्यामध्ये जयदेवराव गायकवाडींनी इच्छा व्यक्त केली होती, विकास लवंडे, रवींद्र मावतकर, चंद्रकांत शेवाळे, अहमदनगर जिल्ह्याचे रवी चौधरी, गोपाळ गुणाले, वंदना चव्हाण, दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप, श्रीराम टेकाळे, रमेश अडाव आणि अनेकांनी नावं दिली होती की आम्हाला बोलायचं आहे, पण आपल्याला 12:15 संपवायचं आहे। याच्यानंतर जानकर बोलतील, त्यानंतर आजच्या सभेचं संयोजन सगळे जे आहे ते महात्मा गांधी स्मारक समिती, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आपण आयोजित केलं होतं। त्याच्यानंतर जानकर बोलल्यानंतर राजन अनवर गांधी स्मारक समितीच्या वतीने बोलतील, उल्हासदादा बोलतील आणि मग आदरणीय पवार साहेब करून मग आपण 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली सभा संपवूया। डॉक्टर कुमार सप्तर्षीच्या श्रद्धांजली सभेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब, कदम साहेब, राजन अनवरजी आणि डॉक्टर कबीर आणि जमलेल्या माझ्या सर्व बुद्धिजीवी लोक, ज्यावेळेस माझं आणि त्यांचं 97 पासून नातं जोडलं, पहिला पक्ष काढताना थिंक टँक म्हणून राष्ट्रीय समाज पक्षात ठेवलं होतं। त्यात सुहास पळशीकर, कुमार सप्तर्षी अशी माणसं होती आणि आम्हाला देखील इंटेलेक्च्युअल थिंक द्यायची भूमिका ते करत होते। ते गेल्यानंतर माझा आणि त्यांचं महिन्याला संबंध असायचा चांगला। तर डॉक्टरांच्या ह्या गाण्यामुळं एक युवकांच्या मध्ये प्रभावशाली नेतृत्व कसं करावं, काय करावं हे बनवण्याचं काम त्यांनी नेहमी आम्हाला केलेलं आहे। माझ्या पक्षाचं ज्यावेळेस शिबिर व्हायचं त्यावेळेस ते मी प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवत होतो, पण दुर्दैव की ही गोष्ट घडल्यानंतर थोडंसं हे झालं आणि कालचं आमचं आंदोलन जंतर मंतरचं यशस्वी झालं। ते जर आज असते तर कुमार सत्तेला देखील आनंद झाला असता, पण दुर्दैव ही गोष्ट घडली। मी माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं कुमार सप्तर्षींना आदरांजली लावतो।
राजा नानवर. आजच्या श्रद्धांजली सभेसाठी आलेले माननीय शरद पवारजी, आमच्या संस्थेचे प्रभारी अध्यक्ष शिवाजीराव कदम, सप्तर्षी कुटुंबातले सगळे कुटुंबीय, आणि सप्तर्षी कुटुंब म्हणजे फक्त त्यांचे भाऊ, पत्नी आणि मुलगा असं नाही, तर एक फार व्यापक कुटुंब आहे आणि ते सगळं कुटुंब इथे जमा झालेलं आहे. अनेकांनी अनेक आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि खूप लोकांना भावना व्यक्त केलेल्या करता आलेल्या नाहीत वेळेच्या अभावी. अनेकांनी लेख पण लिहिलेले. सत्याग्रही विचारधाराचा जो पुढचा अंक आता 1 तारखेला प्रकाशित होईल त्याच्यामध्ये महत्वाचे 7-8 लेख होणार आहेत. त्याच्या शिवाय पुढच्या अंकामध्ये देखील आम्ही प्रयत्न करतो की अजून काही लोकांचे लेख आपल्याला देता येईल. डॉक्टर कुमार सप्तर्षी आणि माझा सहवास त्यावेळी मी शाळेत होतो त्या काळामध्ये मी नव्हतो, पण नंतरच्या काळामध्ये मला त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली आणि दीर्घकाळ त्यांचा सहवास लाभला. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी ते आमदार झाल्यानंतरचा जो भाग होता त्या काळामध्ये मी दीर्घकाळ मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं काम केलं. त्या काळामध्ये आमचा संपर्क थोडा कमी झाला होता, पण गेल्या काही महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि त्याच्या आधी सत्याग्रही विचारधाराचा अंक सुरू झाला तेव्हा पुन्हा एकदा आम्ही एकमेकांच्या संपर्कात आलो. म्हणजे युक्रेनचा पहिला टप्पा आणि युक्रेनचा दुसरा टप्पा दोन्ही टप्प्यामध्ये सहभागी होण्याचं मला भाग्य लाभलं. 2001 साली ज्यावेळी युक्रेनची पुनर्स्थापना झाली त्याच्या आधीची एक वर्षभर ती प्रक्रिया सुरू होती. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र जात होतो, अनेकांशी बोलत होतो. कोपरगावच्या साखर कारखान्याच्या कामगारांचे नेते कुलकर्णी, त्यांचा एक मुलगा सतीश कुलकर्णी, त्यांनी आग्रह धरला होता की डॉक्टर आता तुम्ही परत युक्रेन सुरू केली पाहिजे, कारण की त्या काळामध्ये जे युक्रेनचे लोक होते त्यांनी युक्रेन विसर्जित केली होती समाजवादी जनपरिषदेमध्ये आणि डॉक्टरांना ते मान्य नव्हतं. आणि मग ते युक्रेनची पुनर्स्थापना झाली आणि त्यामध्ये त्या नवीन युक्रेननी देखील जे जुन्या युक्रेननी अनेक आंदोलनं केली होती तशी आंदोलनं केली, अनेक वैचारिक घोषणा केली आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये नंतरच्या काळामध्ये गांधी भवन आणि युक्रेन एकत्र आल्यानंतर युक्रेनची काम करण्याची क्षमताही वाढली आणि आज अनेक तरुण या प्रोसेसमध्ये आहे. ज्यावेळी अभिजित तिपके कॉंग्रेस जनता पार्टीचे भारतात आले आणि त्यांनी तिथे दिल्लीमध्ये धरणं करायचं ठरवलं, त्या काळामध्ये डॉक्टरांनी शोध घेऊन त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यांच्या वडिलांशी बोलले आणि त्यांना येरवडा विद्यापीठातील दिवस हे पुस्तक पाठवलं, त्यांच्यापर्यंत ते पुस्तक पोहोचवलं. नंतर देखील त्यांच्या वडिलांचा देखील प्रवीण सप्तर्षींना देखील फोन आला होता आणि त्या संपर्कात होते. तर हे आंदोलन त्या पहिल्या दिवशीपासून त्या आंदोलनाच्या पाठीशी डॉक्टर प्रत्यक्ष तिथे जाऊ शकत नव्हते, पण त्याच्या पाठीशी होते. त्यांच्या म्हणजे ज्यावेळी आम्ही बोलत होतो त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये ते बोलत होते. तर या आंदोलनाचं वैशिष्ट्य त्याच्यावरती खूप लोकांनी बोललं, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. पण काही लोकांना जी भीती वाटते ती जरी खोटी नसली तरी एक निश्चित झालं की या आंदोलनामुळे लोकांच्या मनातली जी दडपशाही हुकुमशाहीची भीती होती ती निश्चितपणे संपलेली आहे. रस्त्यावरती येऊन आपण बोलू शकतो, रस्त्यावरती येऊन आंदोलन करू शकतो आणि दमन करणाऱ्या दमन शक्तीची एक मर्यादा असते. आम्ही मार खायला तयार आहोत ही जी गांधींनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की तुरुंगाची भीती त्या काळामध्ये गांधींनी घालवली आणि डॉक्टरांनी तर तुरुंग आपलं घरच मानलं होतं, एक विद्यापीठच मानलं होतं. 62 वेळा जवळपास त्यांना अटक झाली आणि दीर्घकाळ तुरुंगामध्ये राहण्याचं त्यांना वेगळ्या आंदोलनामध्ये भाग्य मिळालं. आणीबाणीमध्ये आम्ही एकत्र, मी 15 महिने त्यांच्यासोबत होतो. तर आत्ताच्या आंदोलनाचं वैशिष्ट्य हे केवळ प्रधानांचा राजीनामा एवढं नसून लोकांच्या मनातली भीती गेलेली निर्भय समाज असला पाहिजे ही गांधींची कल्पना होती. ही कल्पना डॉक्टर सप्तर्षींची होती आणि ही कल्पना प्रत्यक्ष आपल्याला एकदा दिसलेली आहे. याच्यातून पुढे फार मोठे बदल होतील का? बदल होण्याला एक अनुकूल भूमी तयार झालेली आहे, हे फार मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टरांचं सगळं खूप लोकांनी खूप काही सांगितलं, त्यामुळे कमी वेळामध्ये मला बोलायचं आहे, फार मी त्याच्या बाबतीत बोलणार नाही. पण डॉक्टरांचं आणि उर्मिला दीदींचं जे सहजीवन आहे तो एक त्यांच्या आयुष्यातला फार मोठा टप्पा आहे.
त्यांनी या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत दीदींना आणि त्यांच्या म्हणजे जी चर्चा झाली होती आणि दीदींनी त्यांना हे आश्वासन दिलं होतं की तू पूर्णपणे चळवळीमध्ये झोकून द्यायचं आणि घरामध्ये मी बाकी सांभाळणार, पण कुठल्या भूमिकेतून करणार तर युक्रांची कार्यकर्ती या अर्थाने करणार. म्हणजे युक्रांच्या कार्यकर्त्यांचं वेगळ्या पद्धतीचं योगदान असू शकतं. माझं योगदान काय तर तुला कुठल्याही पद्धतीचं बाकीचे काळजी करायचे कारण नाही, पूर्णपणे संघटनेच्या संस्थेच्या आणि आंदोलनाचा विचार कर, बाकी सगळं मी बघते. तर त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. तर उर्मिला दिदी या फक्त हाऊसवाईफ होता असं नाही, स्वतः त्या PhD केलेली डॉक्टर आहेत, दीर्घकाळ त्यांनी नोकरी पण केली प्राध्यापक म्हणून. आणि या सगळ्या भूमिकेतून जात असताना वैचारिक भूमिका डॉक्टरांच्यावर शेअर करणं हे देखील केलं. चंद्रशेखर सारखे, SM जोशी, नानासाहेब त्यांच्या घरी आले तर त्या सगळ्या चर्चेमध्ये सहभाग असायचा. युक्रांच्या कार्यकारिणीमध्ये देखील त्या असायच्या आणि डॉक्टरांच्या पाठीशी इतक्या ठामपणे उभा राहिल्या म्हणून डॉक्टरांना हे जे काम करायचे एक पूर्णपणे वाव मिळाला. त्याच्यामध्ये तोही एक भाग आहे. त्या स्वतः इथे बोलणार होत्या पण त्यांनी मला विनंती केली की मला आता आज काही बोलायचं नाहीये, तेव्हा माझ्या वतीने 2 शब्द तू सांग म्हणून ही त्यांची भावना मी आपल्या समोर पोहोचवलेली आहे. कबीरच्या बाबतीत कबीर स्वतः बोलणार आहे त्यामुळे मी त्याच्या बाबतीत बोलणार नाही, पण आमच्या सगळ्यांची ही भावना आहे की या सगळ्या चळवळीमध्ये खूप लोकांचे जे सहभाग आहे त्याच्यामध्ये दीदींचं देखील फार मोठं योगदान आहे. शेवटचा मुद्दा मला जो सांगायचा इथे की डॉक्टरांनी जे उभं केलेलं आहे ते पुढे चालवण्याच्या संदर्भामध्ये युक्रांत असो किंवा महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो आहोत. आणि मला निश्चित खात्री आहे की त्यांनी जे एवढं धन दिलेलं आहे त्या धनाच्या आधाराने त्यांनी जो विचार आणि कृती हे केवळ विचारवंत नव्हते आणि केवळ ऍक्टिव्हिस्ट नव्हते तर दोन्हीचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. तो भाग पुढे घेऊन आम्ही आपल्या पुढच्या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या मदतीने इथे पुढे जाऊ. आज समोर आमच्या अनेक मान्यवर आहेत. आमचे विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुखजी पण आहेत, जाधव सर आलेले आहेत, शिवाजीराव पण आहेत आणि आम्ही सगळे मिळून युक्रांचे सगळे कार्यकर्ते इथे आहेत. त्यांच्या मदतीने पुढची वाटचाल करू. सगळ्या आमच्या गांधीभवन परिवार, गांधीभवनचे सेवक युक्रांत यांच्या वतीने श्रद्धांजली केवळ अर्पण करत नाही तर त्यांना आश्वासन देतो डॉक्टरांना की तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही वाटचाल करू. धन्यवाद. यानंतर उल्हास पवार, त्यानंतर कबीर कृतज्ञता व्यक्त करेल आणि मग आदरणीय साहेब. कुमारजी माझी मैत्री 55 वर्षापेक्षा अधिक 70 ते 80चं दशक त्यावेळची युवकांची झालेली आंदोलनं अनेक ठिकाणी एका विचारावरून आम्ही समविचारी संघटना एकत्रपणे लढत होतो आणि कधी कधी परस्परांच्या विरोधी लढत होतो. परंतु कुमारकडे पाहिल्यानंतर मला बाळासाहेब भारद्यांची आठवण एवढ्या करता येते की समर्पण आणि एखाद्या गोष्टीला, एखाद्या विचाराला, एखाद्या ध्येयाला वाहून घेणं आणि प्रामाणिकपणे निष्ठेनं कुठलीही तडजोड विचारांची न करता आपली राजकीय शैली म्हणा, जीवनक्रम म्हणा, तो कधी बदलू न देणं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आणि म्हणून बाळासाहेब भारद्यांचं एक वाक्य मला आठवतं त्या दशकामधल्या आंदोलनामध्ये की त्यावेळी वाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या होती, आता पाहून घेणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या निर्माण झाली. वाहून घेणं आणि पाहून घेणं त्याचं फार मोठं अंतर आहे आणि ते अंतर आपल्याला आता सारखं जाणवतं. आणि म्हणून काल देशातले कोट्यावधी विद्यार्थी, लक्षावधी विद्यार्थी मूकपणे, शांततेने गांधींच्या विचाराने, सत्याग्रहाच्या आणि अहिंसेच्या मार्गाने आपलं जनआंदोलन त्यांनी प्रचंड प्रमाणे उभं केलं. आणि शेवटी जो निर्णय झाला तो निर्णय होत असताना मला कुमार सत्तेशींची फार प्रकर्षाने आठवण झाली की आज त्यांनी अतिशय मनापासून याचं स्वागत केलं. मधला एक असा काळ गेला की जणू काही तरुणाई म्हणा किंवा माणूस मरगळलाय की काय, किती सहनशीलता, असं एक वातावरण निर्माण झालं होतं.
त्या वातावरणाला छेद देण्याचं काम कालच्या युवकांच्या या जनआंदोलनाने केलं. आणि ती खरं कुमार सप्तर्षींच्या विचारांची, आंदोलनांची जी दिशा होती, मी सांगितलं ना तुम्हाला, अनेक वेळा आमचे संघर्ष खूप वेळा झाले, पण कधी कधी आम्ही एकत्र आलो. पुणेचे शंकराचार्य त्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला, ते पुण्यामध्ये आलेले होते, वाद वगैरे झाला. रेल्वे स्टेशनवर जाऊन, त्यांच्या बोगीत जाऊन कुमारांनी आंदोलन केलं आणि मी आंदोलन केलं त्यावेळी. अशा आम्ही एकत्रही त्या ठिकाणी येत होतो आणि संघर्षही करत होतो. पण कधीही मतभिन्नतेला, मनभेदाचं किंवा व्यक्तिद्वेषाचं किंवा व्यक्ती सुडाचं किंवा द्वेषातून एकमेकाची ईर्ष्या ही निकोप न राहता अतिशय वाईट पद्धतीने कधी होऊ दिली नाही. हे कुमारचं त्यावेळेचं वैशिष्ट्य होतं. आता मी प्रकाश जावडेकर, अजित अभ्यंकर या सर्वांची मनोगत या ठिकाणी ऐकत होतो. या सगळ्या घटनाक्रमांचा मला या ठिकाणी प्रकर्षाने या ठिकाणी आठवण झाली. या ठिकाणी सुधीर गाडगीळ यांचा एक सत्कार होता माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते. प्रास्ताविक माझं भाषण होतं. मी रामदास फुटाणे आणि आम्ही मिळून एक समारंभ घेतला होता. माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मुक्काम आपल्या कोहिनूरच्या शेजारच्या हॉटेलमध्ये होता. त्यांनी मला, कुमार सप्तर्षींना, रामदास फुटाणे, रामकृष्ण मोरे आम्हाला बोलवलं. म्हणजे आम्ही त्यांच्या स्वागताला होतो. पहाटे 3:30 पर्यंत माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आम्ही गप्पा मारत होतो त्यावेळी. आणि कुमार, आम्ही सर्व त्यात. आणि त्यामुळे सत्यशोधक चळवळ, ब्राह्मण बारबंद चळवळ, प्रबोधनकार ठाकरे इथपासून जे विषय झाले ते 11ला आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. पहाटे 3:30 वाजले. त्या प्रसंगाची मला आठवण येते. म्हणजे 2 टोक आहेत. माननीय बाळासाहेब ठाकरेंची मतं, माननीय कुमार सप्तर्षीची मतं, आमची मतं ही वेगळी होती. पण हास्य कल्लोळ, हास्य विनोद, गप्पा आणि त्यातूनही चिकित्सा आणि प्रबोधन या सगळ्याचा संगम मला त्या चर्चेतनं आज या ठिकाणी आठवतो. अनेक गोष्टी आहेत, खूप सांगण्यासारख्या आहेत. त्याने अनेक त्याच्या लेखाच्यामध्ये, पुस्तकामध्ये आम्हा सर्वांचा उल्लेख केला आहे. त्याचवेळी दलित पॅन्थरची स्थापना झाली होती 71 साली. त्याचवेळी युक्रांत, त्याचवेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष, त्याचवेळी अजित अभ्यंकर, प्रकाश जावडेकर आपापल्या संघटनांचं, तरुणांचं नेतृत्व करत होते. आणि आपापल्या संघटनांचं नेतृत्व करताना आम्ही एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करत होतो. या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होते. आणि अत्यंत जाणीवपूर्वक त्यांनी आपल्या 2 ठिकाणी पुस्तकामध्ये वर्णन केले. फर्ग्युसन कॉलेजच्या गेटवर त्याची सभा होती. काही कार्यकर्ते त्याच्या अंगावर मारायला धावले आणि हे मला कुठेतरी पुण्यातच कळालं. मी 10 ते 15 मिनिटात तिथं पोहोचलो आणि ते सगळं म्हणजे वातावरण त्या ठिकाणी, जे मुलं त्याच्यावर आक्रमण, हल्ला करत होते, अरुण लेमे होते, अनिल अवचट होते, खूप मंडळी त्यावेळी होती. त्याचा उल्लेख त्याने अत्यंत चांगल्या प्रकारे त्याच्या पुस्तकात केलेला आहे. हे वातावरण आता संपलेलं होतं. आता कोणीतरी माध्यमांची चर्चा केली, 77 साली काय घडलं त्याचीही चर्चा आम्ही खूप मनापासून करत होतो. त्यातलं काय चुकीचं घडलं याची आम्ही चर्चा, चिकित्सा करत होतो. कदाचित त्यावेळी वर्तमानपत्रात बातमी येत नव्हती. आत्ताच्या काळात एकतर्फीच बातम्या येत होत्या आणि जनआंदोलनं ही दाखवली जात नव्हती. ती काल परवापासून मागच्या आठवड्यात दाखवायला सुरुवात झाली. हा खरा कुमार सप्तर्षीच्या चळवळीचा एक प्रकारे आपण विजयाच्या दिशेने चाललो असं मला या ठिकाणी कुमारला श्रद्धांजली वाटताना या ठिकाणी सांगावंच वाटतं. प्रदेश काँग्रेसच्या वतीने, माझ्या वतीनं, ज्या माणसाने कधीही तत्वांशी तडजोड केली नाही, मला हा शब्द मी मुद्दाम अत्यंत प्रामाणिकपणे वापरतो. आत्ताचं राजकारण, समाजकारण बघितल्यानंतर तडजोड या शब्दाची सुद्धा कीव यावी अशी अवस्था निर्माण झाली. इतकी परिसीमा झाली. आणि त्या परिसीमेवर जेव्हा मी कुमार सप्तर्षींचं व्यक्तिमत्व पाहतो, विचारांची कधी तडजोड नाही, जात पात धर्म पंथ या सर्वांच्यावर मात करून एक मानवता, एक भारतीयत्व, एक लोकशाही, एक समता याच्यावर प्रखर निष्ठा असलेला कुमार सप्तर्षी आज आपल्यात नाही. मी त्याला माझ्या वतीनं, माझ्या मित्रांच्या वतीनं, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं, प्रदेश काँग्रेसच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी. गांधी स्मारक समितीचे विश्वस्त डॉक्टर शिवाजीराव कदम. या श्रद्धांजली सभेसाठी देशाचे ज्येष्ठ नेते माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अनवर राजन आणि कुमार सप्तर्षी डॉक्टर कबीर आणि उपस्थित त्यांच्या सर्व कुटुंबीय
आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू बघितले. कुमार सप्तशेच्या गाण्याने अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि आहे कारण या येत्याच मिटिंगला ते स्वतः फोन केला होता. आम्ही तो उपस्थित या कार्यक्रमाला म्हणजे मीटिंगला उपस्थित राहतोय. पुन्हा अनवराजीचा फोन आला की ते हे आपल्यातून निघून गेलेलं आहे. म्हणजे अशा एखादं घटना घडते तेव्हा निश्चितपणे त्याचं गांभीर्य जास्त असतं असं मला वाटतं. या पुण्यनगरीतील देशातील संचालक आणि हे करणारे म्हणजे प्रभाव असणारे नेते डॉक्टर बाबा आढाव असतील, भाई वैद्य असतील, नरेंद्र दाभोळकर असतील किंवा हे असे नावं जे घेता येईल समाजवादी लोकांचा, तर मला वाटतं हा शेवटचाच हा नेता आपल्यातून निघून गेला असं मला वाटतं. आणि अशा या नेत्याबद्दल बोलायचं तर खूप वेळ करता येईल. याचं कारण असं आहे की मगाशी ते म्हणाले ते त्याचे गांधी स्मारक जमिनी जे महात्मा अतिशय परिसर आहे, तो परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवण्याची जबाबदारी निश्चितपणे युवक क्रांती आणि गांधी स्मारकामध्ये आपले गांधीजीचे सर्व जे आता जे सहकारी ट्रस्टी आहेत त्याची जबाबदारी आहे. असं तर ते आम्ही निश्चितपणे पाळू हे जमाला खात्रीवर गाणे दिले. कुमार सप्तर्षी त्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी लोकांना न्याय, समाजाला न्याय आणि अन्यायाविरुद्ध झगडणारे व्यक्तिमत्व हे म्हणजे कुमार सप्तर्षी होते. अशा व्यक्तीला आपण आज श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहेत. हे अशासारख्या दुर्दैवी ही घटना घडू नये, पण नाईलाज आहे नीती पुढे. हे कुमार सप्तर्षी तसे संघर्ष करण्यामध्ये, लोकांना न्याय देण्यामध्ये, विद्यार्थी जगतामध्ये तर त्यांनी खूप मोठ्यामध्ये संघर्ष करून न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे अनेक आंदोलनं त्यांनी केली. तर तुम्हाला सांगायचं झाल्यास आयुर्वेदिक विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, कॅपिटेशन फीबद्दल असणारे विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, आणि वंचित मुलांसाठी त्यांनी औरंगाबादला केलेलं ते हे असं असे अनेक त्यांनी आंदोलन केली. मग करीत असताना लोकांना न्याय देण्याचा आणि सामाजिक भूमिका निभावण्याचं काम निश्चितपणे कुमार सप्तर्षीच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. त्यांचे सर्व कार्यकर्ते अति झपाट्याने ते काम करतात. त्यांनी गेलेला आदेश हा वंदनीय मानून ते सातत्याने पुढे करतात. त्यांना आता येरवडा जेलमध्ये त्यांना जाण्याचा प्रसंग आला. ते क्रांतीविरोध असल्यामुळे आणि पहिले 3 महिने त्यांनी भूमिहून काम केलं. त्यांना सीमा यांच्या खाली काय त्यांना अटक करण्यात आली आणि येरवडा जेलमध्ये ठेवले. येरवड्यामध्ये जेलमध्ये त्यांनी त्याचा काळ हा वैचारिक वाचन आणि जिथे जे सहकारी होते त्यांच्या गप्पा गोष्टीमध्ये घालवला. म्हणजे येरवडा जेलामध्ये त्यांचा काळ हा सर्वात सुवर्ण काळ होता असं ते म्हणायचे. आणि त्यामुळे त्यांनी त्या अनुभवातून त्यानं येरवडा विद्यापीठातील दिवस असं त्यांनी पुस्तक लिहिले. कुमार सप्तर्षी केवळ हे सदस्य करत होते, ते संवादनीय लेखक आणि संपादक होते. त्याने अनेक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केली, ते लेखन केलेलं आहे. सांगायचं झालं तर त्यांचे संकल्प असेल, यात्री असेल, स्वप्नातील देश असेल किंवा अमेरिका असेल किंवा येरवड्यातील जेली, त्यांचे अतिशय चांगले पुस्तक आणलेले आहेत. ते करीत असताना त्यांना सातत्याने आपण कुठे आहोत, आपल्याला काय करायचं, आणि तुम्हाला सांगतो आपण होणारा त्या गांधी गेल्याच आठवड्यामध्ये महात्मा गांधी आमच्या ट्रस्टी लोकांनी
त्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे आणि मास्टर प्लॅन इमिजिएटली कार्यरत करण्याच्या दृष्टीनं कुमार सप्तर्षींच्या मार्गदर्शनाने तो मास्टर प्लॅन आमचा तयार झालेला आहे आणि त्या पुढील कार्यवाही आम्ही करत आहोत असे आवर्जून सांगतो. कुमार सप्तर्षी यांच्यावर अनेक विचार तुम्हाला सांगतील. ती संस्था कशी चालवायची, एक आदर्श शिक्षण संस्था कशी झालं, ते स्वतःवरने ते कोणत्याही गोष्टीची कॉम्प्रोमाइज करत नव्हते. म्हणजे ते कॉम्प्रोमाइज न करता दिलेला डिसिजन ते मूल्य मानत होते. त्याने मला एकच मिनिट सांगणे बोलायचं. त्यावेळे अशा पद्धतीनं ते काम करत होते. माझा आणि त्याचा रुणामध्ये गेले 25 वर्षाचा रुणाबंध संबंध आहे आणि आम्ही एकत्र काम गेले 20 वर्ष करतो. मग आपले भारती साहेब, ज्येष्ठ गांधीवादी भारती साहेब गेल्यानंतर 2006 साली कुमार सप्तर्षी यांनी हे अध्यक्षपदाची सूत्रे घेतली आणि त्यांच्या मार्गदर्शन आधिपत्याखाली आम्ही सर्वजण काम करतो आहोत. आणि हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला कामातूनच त्याला श्रद्धांजली दिली जाईल असं मला वाटतं. तेव्हा त्याच्या ह्या नेत्याला सर्व स्तरातून धक्का बसलेलाच आहे, तर सुद्धा मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्या सप्तर्षी कुटुंबियाला हा आघात हे सहन करणे, दुःख सहन करण्याची परमेश्वराला शक्ती द्यावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि मला जेवढ थोडा वेळ दिला त्याबद्दल मी इथे थांबतो. पुन्हा एकदा कुमार सप्तर्षीला श्रद्धांजली वाहून मी इथे थांबतो. खरं तर जास्त औपचारिक करणार नाही. इथे सगळे उपस्थित असलेले मित्रमंडळी, स्नेहजन आणि सगळे ज्येष्ठ काका मंडळी, म्हणजे मी काकाच म्हणतो त्यांना, बाबांबरोबर जेव्हा फिरायचो तेव्हा या सगळ्या काका लोकांशी माझी ओळख झाली. वेळ कमी आहे त्यामुळे आटोपतं घेणारे नाही तर बोलायला तसं खूप आहे. 18 जुलैला महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावरचं एक वादळ शमलं आणि झंझावात संपला. एक जे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलं एक मोठं पर्व होतं, त्या पर्वाचा अंत झाला. या पर्वाची खरी सुरुवात झाली होती 85 वर्षांपूर्वी, म्हणजे 41 साली. खेड नगर म्हणून नगर जिल्ह्यातलं एक गाव आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हा तिथे वीज पण नव्हती आणि अशा गावातून त्यांचा जन्म झाला. आणि तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नसेल की अशा गावातला एक माणूस अख्ख्या महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्यांना वेड लावेल आणि असं अचानक आणि अकालीपणे जाऊन सगळ्यांना अस्वस्थ आणि एक मनाला चुणूक लावून जाईल. खरं त्यांचे सामाजिक संघर्षाची सुरुवात झाली. नंतर त्यांनी नगरमधून ते बाहेर पडले पुढच्या शिक्षणासाठी आणि नंतर BJ मेडिकल मधून ते डॉक्टर व्हायचं ठरवलं त्यांनी. त्यांची बॅच म्हणजे अनिल अवचट आणि जब्बार पटेल यांची बॅच. त्यांची बॅचच वेगळी होती. त्यातले बरेच जण डॉक्टर सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये खूप कार्यरत झाले आणि त्यांच्या BJ मेडिकलच्या शिक्षणामध्ये त्यांनी पुढच्या संघर्षाची बीजे रोवली. ते BJ मेडिकलचे जनरल सेक्रेटरी झाले, कॉलेजमध्ये आंदोलनं सुरू केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुढच्या संघर्षाची चाचपणी करायला सुरुवात केली. आणि अशामध्येच त्यांनी पूर्ण युवकांची संघटना स्थापन करून बिहारच्या दुष्काळामध्ये खूप मोठं काम केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचे भेट झाली ती जयप्रकाश नारायण, ज्यांनी त्यांना घडवलं. म्हणजे वैचारिक आणि सामाजिक विचारांची दीक्षा ही जयप्रकाश नारायणांनी त्यांना दिली. आणि या युवक क्रांती दलाच्या मुवमेंटमधूनच माझ्या बाबाला, म्हणजे आम्ही त्याला वादळच म्हणतो, त्याला एक साथ मिळाली ती म्हणजे दुसऱ्या वादळाची. ती म्हणजे माझी इथे प्रेक्षकांमध्ये बसलेली आहे. आणि तिच्या साथीशिवाय किंवा तिच्या खंबीर पाठिंब्याशिवाय बाबांनी ज्या आकाशाला गवसणी घातली किंवा हे जे वादळ एवढे 40-50 वर्ष महाराष्ट्राला सारखं अस्वस्थ करत राहिलं ते शक्य नव्हतं. बाबामध्ये एक ट्रिमेंडस कपॅसिटी किंवा क्षमता होती, ते म्हणजे शून्यातून सगळं उभं करायचं आणि कुठल्याही तत्वांशी तडजोड न करता. आणि त्या दोन गोष्टींवर त्या दोघांचंही वैचारिक जे पाठबळ आणि हे आहे ते खूप प्रचंड सॉलिड होतं.
दोनच किस्से सांगतो आणि माझे आठवण संपवतो. खरं बोलायला तर खूप आहे, पण हे त्यांच्या विचारांशीच निगडीत आहे, पण ती आमची पर्सनल गोष्ट आहे. माझं नाव आहे कबीर उमा कुमार. जसं अंकुश काका पुढे आणि बोलले की तो कधी सप्तर्षी नाव लावत नाही. सप्तर्षी नाव का नाही लावत? मला काय म्हणजे राग आहे का बाबा एवढं हे करतात? हे नाही, बिलकुल नाही. तर मी नंतर पुढे शाळेत जायला लागलो तेव्हा सगळ्यांची नावं पाटील, जाधव, जोशी, कुलकर्णी, माझंच नाव कबीर उमा कुमार. मी घरी येऊन प्रश्न विचारला की असं का बाबा, माझंच नाव का कबीर उमा कुमार, मला आडनाव का नाही? हा पहिला प्रश्न. मग त्यांच्यामध्ये ती एक खूप क्षमता होती की किती अवघड विषय आहे बघा, अवघड विषय अत्यंत सोपा भाषेत आणि त्याची उकल करून सांगायची. आता मी तेव्हा लहान होतो, तेव्हा माझ्या मनाला त्यांनी सांगितलं अगदी सोपं आहे बघ, त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एक तर आम्ही ठरवलंय की आई, दोघांनी सांगितलं, मा आणि बाबांनी, की आईचं आणि वडिलांचं नाव लावायचं. का लावायचं? तर मुलाच्या जडणघडणीमध्ये आणि पुढच्या वाटचालीमध्ये आईचा आणि वडिलांचा हा इक्वल सहभाग असतो. बऱ्याच वेळेला तर आईचा जास्त सहभाग आहे, मग फक्त वडिलांचं नाव का लावायचं? म्हणून आई वडिलांचं नाव लावायचं. आणि आडनाव का लावायचं नाही? तर आपण सगळे भारतीय आहोत, आपल्याला दुसऱ्या कुठल्याही आयडेंटिटीची गरज नाही. भारतीय, तुम्ही जगाच्या बाहेर पडलात, भारताच्या बाहेर, कोणी तुम्हाला जात पात विचारत नाही. भारतीय ही एकच, तुम्ही भारतीय किंवा अभारतीय एवढीच फक्त तुमची ओळख असते. तुला दुसरी काही कुठल्याही याची गरज नाही. जात पात लावली की ब्रँडिंग होतं, तुम्हाला एका चौकटीत टाकलं जातं. तर म्हणून तुझी जात आम्ही लावलेली नाहीये. आता तू मायनर आहेस, 18 वर्ष झाले, तुला वाटले की आपल्या आई वडिलांनी चूक केली आणि मला जात लावायची आहे, हे लावायचं, आडनाव लावायचं, तू लावू शकतो, त्याच्यानंतर तुला मुभा आहे. पण मला ते छान वाटायला लागलं की आम्हाला कितीतरी विचित्र, काही लोक मला मुस्लिम समजतात, काही लोक मला साऊथ इंडियन समजतात आणि असे छान छान अनुभव येतात, नंतर आपण बोलू शकतो. तर अशी त्यांनी विचारांचं बाळ कडू एवढ्या सहजपणे मला दिलं. मग मी म्हटलं की आता फॉर्म भरताना धर्म कुठला लावायचा, एवढा मोठा प्रश्न. सगळे लावतात हिंदू, मुस्लिम, हे ते, मग काय लावायचं काय? तर म्हणे अगदी सिंपल आहे कबीर, कबू म्हणजे कबू म्हणायचे. कबू अगदी सोपं आहे, एवढं फार कॉम्प्लिकेटेड काही नाहीये बरं का. जो माणसाला माणूस जोडतो तो धर्म, आणि जो माणसाला माणसापासून दूर करतो तो म्हणजे अधर्म. मग आपण धर्म काय लावायचा? तर तो म्हणला मग असं काय करू नये की आपण माणसामध्येच देव समजूयात ना, मग मानवता धर्मच लावूयात. म्हणून आम्ही सगळे मानवता धर्म लावतो आणि त्यांचा जो वारसा आहे तो पुढे चालवायचा. म्हणून माझी पत्नी दीप्ती हिने सुद्धा ते सगळे विचार आत्मसात केले आणि आमच्या मुलांना सुद्धा आम्ही नाव असंच लावतो, रेहान दीप्ती कबीर आणि आहाना दीप्ती कबीर आणि धर्म मानवता असं. तर बस एवढंच सांगून हे समजतो. शेवटच्या त्याच्या, कारण ते झाल्याशिवाय त्यांना खरी श्रद्धांजली होणार नाही, एक पर्सनल टच. त्याच्या शेवटच्या 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये त्यांचा खास मित्र म्हणजे कोणी असेल तर तो म्हणजे माझा मुलगा किंवा त्यांचा नातू रेहान. रेहानचं त्यांना भयंकर कौतुक, तासनतास गप्पा. ज्या माणसाला मोबाईल फोन कसा वापरायचा किंवा फोनवरनं फोन कसा लावायचा हे सुद्धा माहीत नाही, तर त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याच्याशी व्हिडिओ, आम्ही लंडनला असतो, त्याच्याशी व्हिडिओ कॉल करण्यासाठी त्या माणसाने मुद्दाम व्हॉट्सअप लावून घेतलं, त्याच्यावर व्हिडिओ कॉल कसा करायचा हे करून घेतलं आणि तासनतास गप्पा. कोविडच्या आधी ते 6 महिने येऊन आमच्याकडे राहिले पण होते. तेव्हा काय गप्पा, काय गोंधळ. मी कधी कधी चिडायला म्हणायचो, अरे काय तू बाकीच्या सगळ्यांना जसं बिघडवलंस तसं याला पण बिघडवणार आहेस का? ते म्हणायचे मी बिघडवत नाहीये, त्याला घडवतोय, हे लक्षात घे. तर या गप्पातूनच तो पुढे हे होणार आहे. प्रचंड त्यांच्या गप्पा असायच्या. ते एकच सांगतो आणि माझं भाषण संपवतो. ते म्हणायचे तुला कळणार नाही, तू जेव्हा आजोबा होशील तेव्हा कळेल. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू म्हणजे आजोबाचा शेवटचा मित्र. आणि दुर्दैवाने तेच खरं ठरलं आणि तेच आमच्या डोक्यात अजूनही आहे. आज ते आपल्यामध्ये जरी नसले तरी ते सदैव आहेतच, कारण त्यांचे विचार जिवंत आहेत. फक्त ते देहानी नाहीये. जोवर त्यांचे विचार जिवंत राहतील, मानवता हा धर्म, जातपात पाळू नका, हे जर आपण पुढे नेलं तर हा देश कुठच्या कुठे जाईल. आज अनेक संकट देशासमोर आहेत. त्यात आपण एकच पण करूया की त्यांचे विचार आपण जोमाने पुढे नेऊयात, रेटून पुढे नेऊयात आणि लोकशाही जिवंत ठेवूयात. लोकशाहीची मशाल धगधगत ठेवणं हे गरजेचं आहे आणि लोकशाहीचा दिवा हा
चालू ठेवूयात हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.